हे गाइस, गुड मॉर्निंग. आणि आज मम्मीकडे मी राहिली आहे. तिसरा दिवस आहे मला मम्मीच्या इथे आज. आणि आम्ही उठून फ्रेश वगैरे झालोय आणि त्याच्यानंतर आता मम्मीला डब्बा द्यायचा आहे. मम्मी गेली परत दुकानावर आमच्या. मम्मी सुट्टी नाही घेत. मी आले तर रात्री लवकर येते फक्त घरी, पण आता मम्मी तर गेली आहे. मग आता मम्मीसाठी मी डबा बनवते पटकन आणि मम्मीला डबा देऊन येतो. आणि आता आमच्या घरी कोण आलंय बघा, हर्षू आलाय आमच्या घरी. कारण की त्यांनी एवढं नाटक केलं स्कूलला जायचं. त्याच्या मम्मीला बोलतोय की मला बरं नाही वाटत म्हणून, आणि त्याला बरं वाटत होतं तरी पण बोलते बरं नाही वाटत मला, म्हणजे मी आले ना म्हणून त्याला इकडे यायचं नाटक करत होतो. तर चला बघूयात हर्षू काय करतोय बाबू तू. अरे हा काय पडलोय आता. त्याला बॉल आणलाय. आज म्हणत होता की गाडी घ्यायची म्हणून इतकं रडत होता बापरे. पण आता त्याला हा बॉल घेतलाय म्हणून तू गाडी नाही मागणार आहे ना. आता गाडी नाही घ्यायची ना आपल्याला. तोंडाने बोल, मला तसं नाही कळत. काय नाही घ्यायची ना. काय बोलतोय मला कळतच नाही बाबा, मला कळतच नाही. हर्षू काय बोलतोय, नाही बोलतोय, असं करतोय. तर चला मी आता पटकन मम्मीसाठी स्वयंपाक बनवते आणि मम्मीला डबा द्यायला जातो. साक्षीने मी साक्षीने हर्षू है ना. हर्षू येणार ना तू आईकडं डबा द्यायला मग आईला. ओके चलो मी पटापट डबा बनवते. आजचा मेनू काय बघा. तर गाईज आज मी मम्मीला जेवण जे बनवलंय ना ते सगळं जेवण माझ्या पप्पाच्या आवडीचं आहे. तुम्हाला दाखवते की माझ्या पप्पाला काय आवडायचं. हे बघा, हे कारलं, ह्याच्यामध्ये मिरची आहे अख्खी आणि लिंबू. तर हे सुक्क कारलं आहे, हे जे माझ्या पप्पाला आवडायचं ते. कोबीची भाजी आणि ही घोसाळ्याची भजी. हे बघा, हे तिन्ही पण आयटम आहेत ना माझ्या पप्पाला आवडायचे. आणि आज मम्मीला असं वाटत हिने सगळं पप्पाच्या आवडीचं जेवण का बनवलंय. मम्मीला आज पप्पाची आठवण नक्कीच येणार आहे. मी आता घोसाळ्याची भजी बनवते. हे बघा, पसारा आहे, जरा इग्नोर करा पसारा. आज माझी मम्मी नक्कीच विचारात पडणार आहे की हिने आज पप्पाच्या आवडीची भाजी बनवली. हिला काय पप्पाची आठवण येते काय. मम्मी घरी नसली ना की करमतच नाही. असं वाटतं की मम्मीने आज सुट्टी घ्यावं, पण कसं आहे माहिती का, आमचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळं सुट्टी घेता येत नाही. एकदा सुट्टी घेतली तर लगेच दुसऱ्या दिवशी गिरायक विचारतात की काय मावशी तुम्ही काल का नव्हता, असं होतं. म्हणून मम्मीला असं वाटतं की घरी बसून तरी काय करणार आहे ना. आणि मम्मीला करमतच नाही घरी, सवय झाली ना आता मम्मीला दुकानाची. त्याच्यामुळं जेव्हा पप्पा होते तेव्हा नाही, सगळ्यात पहिल्यांदा आमचा माशाचा व्यवसाय ना माझी आजी करायची. नाही, सगळ्यात पहिलं बाबा करायचे, मग बाबा वारले, मग आजी करत होती, मग आजी नंतर पप्पा करत होते. म्हणजे आजी होती तेव्हा पण पप्पा करत होते, मग पप्पा आणि आजी करायची. मग आता कसं पप्पा नंतर मग मम्मी म्हणते की आपली स्वतःची जागा आहे, मग ती जागा कशाला घालवायची. आणि मी घरात बसून तरी काय करणार आहे. घरात बसलं ना तर मम्मीचं कसं आहे, मम्मीला त्रास होतो, म्हणजे नाही का असं वजन वगैरे वाढतो. परत तिला जेवण नाही जात. ती म्हणते मी घरात असले की काय काम वगैरे तर काय करत नाही, कारण की आम्हीच सगळं काम करायचो ना. आणि साक्षी जरी असली तरी मग साक्षी आणि मम्मी असली तरी पण साक्षीच काम करते. तर त्याच्यामुळे मम्मी म्हणते मी दुकानावरच जाते, असा विषय आहे. त्याच्यामुळे मम्मी सुट्टी घेत नाही. तर काय हरकत नाही, हो देते बाळा. तर मग मम्मी काय करते माहिती का, मी आता जेव्हापासून आली ना तर मम्मी रात्रीची लवकर येते. मग गप्पा मारायला भेटतात ना, मग रात्रीची मम्मी लवकर येते, असा विषय. आता झालाय सगळा डब्बा बनवून. आज मी 2 भाज्या बनवल्यात. साक्षी 2 भाज्या नाही बनवत कधीच, आणि आज मी ते भजे पण बनवलेत ना. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर हे भजे आहेत ना, म्हणजे काय पण असलं चिकन मासे परत असे भजी वगैरे, तर पप्पा ते चकण्याला खायचे. दारू सोबत पप्पा चकण्याला खायचे. दारू दालू दालू थांब देते. माझा हात खराब आहे ना, थांब 1 मिनिटानंतर देणार लगेच. नाही 1 वाजता देणार. हर्षू असला की जरा चांगलं वाटतं, करमतं. आणि आज हर्षूने काय केलं माहिती का, त्यांनी स्कूलला जायचं तर नाटक केलं. म्हणला की मला बरं नाही वाटत आहे,
आणि जसे त्याचे पप्पा म्हणले की चल मग पायल मावकडे सोडवते तुला, तर बाळा ते नाही पाहिजे बाळा, ते खराब पाणी आहे, ते खराब आहे बाळा, थांब मी देते तुला. बापरे कसा माझा अवतार झालाय. स्वयंपाक करत होते एवढे वेळ आणि स्वयंपाक करून झालाय. आता मला असं वाटतंय की साक्षीला घेऊन जरा कुठेतरी जावं बाहेर, कारण की मम्मीची इथं आले की मी खूप जास्त हिंडत बसते इकडं तिकडं. माझ्या मैत्रिणी आहे त्यांना भेटते वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथं आल्यावरती अजिबात नाही आवडत. हे बघा माझा अवतार बघा तुम्ही कसं झालंय, कशी दिसते एकदम मी वेगळीच दिसतेय. पावडर नाही लावली, टिकली नाही लावली, काय नाही. आता आवरते पटकन फ्रेश होते. तर गाईज मी करते परत कोळंबी फ्राय. तर साक्षी मम्मीला डबा द्यायला गेलती ना, तर तिने परत कोळंबी घेऊन आले. मला म्हणते मला कोळंबी फ्राय करून दे. म्हणजे असं सांगायचं उद्देश आहे की आमच्या घरी रोज 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 मच्छी असते, पण मला कंटाळाच येत नाही खावा. हे बघा आता मी करते कोळंबी फ्राय. खूप छान लागतात अशा कोळंबी फ्राय. मला डबा द्यायला गेली होती आता ही, आणि माझं अजून एक काम वाढवलंय. हे बघा कोळंबी घेऊन आली परत, तर मला म्हणते मला फ्राय करून दे म्हणतीये. मला एक सांग, इथं बघ तू मला आरामासाठी बोलवलंय का इथं काम करायला बोलवलंय? आजारी आहे म्हणून तुला असं सगळं खाऊशी वाटतंय ना? बघा तुम्हीच सांगा आता कमेंट करून. मी इथं आरामासाठी आली आहे. काय खाणार आहे? मोमोज. आणि हे गोमोज कोण खाणार आहे? बाई काय हा प्रकार, खरंच आजारी आहे का काय काय माहिती. खा बाई आता हे बघा मी केली आहे कोळंबी फ्राय, कोळंबी तवा फ्राय. खूप छान लागते खायला अशी. मी आता तुम्हाला रेसिपीने दाखवते. मला कमेंट करा तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना, तर मी नक्की करेल परत. हा कसे दिसतात ते माझे कोळंबी फ्राय मस्तपैकी. ही कोळंबी फ्राय एक नंबर लागते. मी काय सांगू एवढं भारी लागते. कशी लागते साक्षी? हे बघा काय बनवलं आज. कारलं, कोबी, प्रॉन्स फ्राय, चपाती आणि ही भजी. कसं आलं साक्षी जेवण? कसं? एकदम छान. आता तुझा आजार जाईल ना, बरी होशील ना तू. मग काय खायचंय? मोमोज. मग जाऊन दे खा. मी पण खाते आता. हाय गाईज. तर गाईज मी काल हा व्लॉग कंटिन्यू नाही केला पुढं, कारण की विषय असा झाला आम्ही जेवलो वगैरे, मम्मीला डबा वगैरे दिला आणि त्याच्यानंतर मग जे झोपलो ते डायरेक्ट 7लाच उठलो. मी, हर्षू, साक्षी आणि तिघंजण पण झोपलो आणि 7 वाजता उठलो. मग आता मला असं वाटलं की पुढं काय व्लॉग घ्यायचा. मग गेलतो आम्ही काल साडी घ्यायला. मम्मी मला दिवाळीची साडी घेणार आहे, तर ती साडी बघायला गेलतो. मम्मी खूप घोरायला लागली आहे. मम्मा ए मम्मा 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 घोरू नको ना. किती घोरतीये. तर मग मम्मी मला साडी घेणार होती ना दिवाळीला. मग ती साडी आम्ही बघायला इथे गेलतो साडीच्या दुकानात. तर तिथं मला काही साडी पसंत नाही पडली. खूप मोठं दुकान आहे पण मला तिथं साडी पसंत नाही पडली. मग मम्मी म्हणली बाई मग तुला ज्या दुकानातून पाहिजे त्या दुकानातून घे, पैसे देईल असं बोललेली मला. तर मग आम्ही मग तिथून आलो. मग तो मी कालचा व्लॉग कंटिन्यूच नाही केला, पण मी सांगते तरी पण कालला मी काय काय केलं. तर मग आज आहे गुरुवार आणि मग मम्मीने आज हाफ डे घेतला. आणि ते का घेतला ते पण सांगते. की मम्मीला मी बोलले होते मम्मी की आज मला प्रतीक घ्यायला येणार आहे, असंच खोटं खोटं बोलले, मला प्रतीक घ्यायला येणार आहे, मग आज तू काय कर 3 वाजता दुकान लाव. तर मग मम्मी म्हणली ठीक आहे चालतंय. मग मम्मी आज काय मार्केटला गेली नाही. मग आज मम्मी 3 वाजता दुकान लावणार आहे. तर मग मला म्हणते कधी येणार प्रतीक, सकाळपासून म्हणते कधी येणार आहे. मी म्हटलं नाही येणार, मी असंच बोलले. इतकी मला ओरडली ना मम्मी. मी बोलती कशाला खोटं बोलती असं तसं. आणि आता मम्मी चांगली मस्त झोपली. आज सुट्टी आहे ना, म्हणजे तिचं काय होतं माहिती का, मम्मीचं झोप पूर्ण नाही होत ना मम्मीची. मग जेव्हा तिला झोपायला वेळच पाहिजे असतो झोपायला, कारण की तिची झोप पूर्ण झाली की तिचा चांगला मूड असतो. साक्षीचा चाललाय मेकअप. बाबा ही पण झोपायला लागली वाटतं. बापरे आमचं घर नुसतं झोपाळू आहे. आम्ही नुसतं खातो आणि झोपतो, हेच चाललंय आमचं. नुसतं खायचं, बसायचं, झोपायचं, लोळायचं. हे बघा यांचं बघा कसं चाललंय झोपणं.
बाबा चांगले. मी तर मला पण झोप आली. काल काय झालं माहिती का, मला झोपच नाही आली रात्रभर. मी 3ला झोपलीये. साक्षीने मी गप्पा मारत जे बसलो, मग 2 वाजता आमच्या गप्पा संपल्या. आणि त्याच्यानंतर साक्षी जे घोरायला लागली ती झोपून गेली. आणि त्याच्यानंतर ना साक्षी घोरायला लागली. मग त्याच्यानंतर मला झोपच येत नव्हती. मग मी 4 वाजता झोपले बाबा खरंच. तर त्याच्यानंतर तर माझी झोप नाही झाली. नाईट पब्लिक. आता मी झोपतो. मेकअप कशाला केला? झोपण्यासाठी. चल मला बाहेर कुठेतरी घेऊन चल फिरायला. चल मला फिरायला घेऊन चल कुठेतरी. मग लिपस्टिक लावून का झोपली? पुस पुस पुस. खोटं नको बोलूस. बघितलं का कसं असतं. खरंच उगाच आले मी, उगाच आले. मला एक तर प्रतीकची एवढी आठवण येते ना. आणि हिने मला इथं बोलून बोर करून टाकलं. 1 नंबर बोर. कुठं फिरायला पण घेऊन जात नाहीये. खाणे का सोने बाई काय हा प्रकार. नुसतं जेवायचं झोपायचं. आणलंय तुला मी. आराम कर. आरामासाठी आले मी. पण मला तर फिरूशी वाटतंय. हा मला बँकेत जायचं. खूप महत्वाचं काम आहे आमचं. तर आता मी पहिलं बँकेत जाणार आहे. तर आज मी हा व्लॉग कंटिन्यू करणार आहे. आणि मग बघू काय काय करतोय पुढं. काल तर मी काय कंटिन्यू नाही केला. आज करते कंटिन्यू. तर काहीच विषय काय झाला, आम्ही साक्षी मी बँकमध्ये गेलो. तिचं अकाउंट उघडायचं होतं बँकमध्ये. तर मग बँकेतून दीदीचं घर जवळ आहे. मग दीदीच्या घरी आलो. आणि आता मला साक्षीने ते बसवलं आहे. आणि स्वतः गेली मम्मीला घेऊन यायला. मम्मीला कारण की दुकानावर जायचं ना. हाफ डेच केलता ना मम्मीनी. मग आता मम्मीला सोडवाल किंवा मम्मीला घेऊन येईल पहिले इकडे. आणि मग इथून परत मम्मीला सोडवायला जाईल. आणि परत मग इकडे येईल. किती कुठनं नाही. आणि बाबूने काय झालं माहिती का, बाबूने आज स्कूलला सुट्टी घेतली आहे. आणि तो इतका रडत होता. तो म्हणला त्याला माझ्यापेक्षाच थांबायचं असं बोलत होता. स्कूलमध्ये गेलेला परत आलाय मागे रडून रडून. असा आमचा बाबू आहे. इकडे बाबू. तर गाईज दीदी आली आहे माझी. आणि आता आम्ही चाललोय थोडीशी शॉपिंग करायला बाहेर. आणि जिजू आणि साक्षी आज लय बिझी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला चालत जावं लागतंय रोडपर्यंत. नाहीतर आम्ही कधी चालत जात नाही ना ग. आम्ही गाडीवरच जातो. साक्षी वगैरे असले की. आता मी तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. बघ द्या आत्ताशी दिसते. तर चला जातो आम्ही शॉपिंगला. मी आली साड्या बघायला. मला घ्यायची नव्हती खरं तर. पण मम्मी आता खूप बरोबर थांबा मी करते नंतर. तुझी पहिली दिवाळी त्याच्यामुळे आता घेते मी. आहे की नाही? बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळे आली आता घ्यायला. पण असा विषय झालाय की माझ्याकडे सगळे कलर साड्यांमधले. मी खूप कन्फ्युज आहे की कोणता कलर घेऊ. तर मी तो काढला. दाखव. तर आता अशी गोल्डन साडी माझ्याकडे नाहीच आहे. तर मी म्हणलं काय गोल्डन साडी नव्हती. म्हणलं मी ह्यांना, म्हणजे हे काका आहेत पण हे माझ्या पप्पांचे फ्रेंड आहेत. खूप जुने नाही का एकदम. म्हणजे लहानपणापासून माझ्या पप्पांचे मित्र आहेत. माझे पप्पा तर नाहीत पण आता यांना बघून नाही का म्हणजे असं वाटतं की नाही का हा बाबा आपल्या पप्पाचे मित्र आहेत म्हणून मी दिसते का ब्लॉग मध्ये. म्हणजे तू असं फिरव ना. एक अँगल नको ठेवू. तर आम्ही ना लहानपणापासून माझे पप्पा लहानपणापासून आम्हाला चौघींना इथंच कपडे घ्यायला यायचे. आणि आम्ही सुद्धा हेच आता पुढं ते पिढीने. माझी बहीण मी भोवती वाटते मला. कारण की आम्ही कुठं पण फिरलो ना तर इथं साड्या घ्यायला येतो. जेव्हा मी मम्मीकडे येते तेव्हा इथंच येतो साड्या घ्यायला. मला सांगतो. तर मी ही साडी बघितली आता. कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. मी उघडून बघितली नव्हती. मी पण आताच बघते उघडून. छान आहे ना. हे बघा. मला माहित नाही ही मला कशी दिसेल. लग्नामध्ये घालेल मी अनिकेतच्या. पण साडी खूप सुंदर आहे आणि सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे असं टोचणार वगैरे नाही मला. ब्लाऊज ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट घेईल. तुम्ही बघालच पुढे रीलमध्ये. पण आता किती साडी. संदीप कलेक्शन दुकानाचं नाव. संदीप कलेक्शन मधून. आणि तुम्ही मला भरपूर कमेंटमध्ये विचारत असता की दीदी तू साड्या कुठून घेते. तुझ्या साड्या खूप छान छान असतात. आणि माझ्या भरपूर साड्या माझ्या लग्नाच्या आहेत ना. म्हणजे लग्नाच्या नंतर मी नवीन साड्या घालायचे ना. म्हणजे 1 महिना वगैरे. 1 महिना मी यांच्याच दुकानातल्या साड्या घातल्या. तर तुम्ही मला सारखे कमेंट करता की दीदी तू साड्या कुठून घेतेस. तर मी संदीप कलेक्शन मधून साड्या घेते. विश्रांतवाडीमध्ये आहे दुकान. आणि मी नंतर तुम्हाला जाताना बोर्ड सुद्धा दाखवेल दुकानाचा. शॉपचा बोर्ड तुम्हाला नंतर कळेल. त्याच्यावरती नंबर वगैरे असेल. तुम्हाला कसली साडी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा. ही घेते का मम्मीला. हो ही साडी दाखवायची. ही साडी घेतली आहे मम्मीला. माहित नाही मम्मी घालेल का नाही. कारण की मम्मीची मोस्टली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल व्हाईट त्यांना कलर मध्ये व्हाईटच लागतं.
पण ही मला खूप आवडली आणि स्मूथ आहे, त्याच्यामुळे मी घेतली मम्मीला. आणि मम्मीला काटा बदलायच्या वगैरे नको, आता खूप झालं ते लग्नामध्ये चाललं. आणि ती एक साडी दाखवा. ही साडी मी स्वतः माझ्या हाताने काढली तिथून आणि घेतली आहे, कारण की मला तर बघा ही साडी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे ट्रान्सपरंट आहे साडी. काय कपडा मला नाही माहिती, काय झिलमिल कपड्याचं नाव आहे, तर मला नक्की सांगा. आणि याच्यावर बघा कुंदन पण आहेत, म्हणजे याच्या बॉर्डरला आणि प्रत्येक मध्ये मध्ये पण कुंदन आहेत, तर त्याच्यामुळे मला ही साडी आवडली. आणि डिझाईन पण खूप युनिक आहे, छान आहे, मस्त आहे. ही पण एक सांगितली होती मम्मीने मला, पण माझं असंच होतं, मी जेव्हा इथे येईल ना अशीच करते, 2 साड्या तर घेते, 2-4 घेते. माझे भरपूर साड्या इथले, म्हणजे अर्धा कपाट माझं इथल्या साड्यांनी भरलंय असं म्हणायला गेलं. बघायचं मला बोलतायच नाही, पण यांचा स्वभाव एवढा चांगला आहे म्हणून आम्ही एवढ्या दिवस इथं टिकलोय. म्हणजे एवढ्या वर्ष आम्ही इथं साड्या घ्यायला येतो. खरं तर म्हणजे कसं आपले जे आपण कुठे पण गेलो ना तर शॉप वाला कसा असतो याच्यावर कस्टमर समजतात की नाही. कस्टमर खूप पूर्वीचे पण येतात ना, तेव्हा कळतं की नाही का बाबा माणूस कसं आहे बोलायला. हे काका एवढे भारी आहेत ना बोलायला, आणि साड्या पण एकदम भारी भारी दाखवतात आणि खूप रिझनेबल रेट मध्ये दाखवतात, त्याच्यामुळं मस्त साड्या. 296. पप्पाचे कपडे बघतो आता. पप्पा असेच घालतात, रेडीमेड नाही घालत, शिवूनच त्यांना परफेक्ट वाटतं, तर त्याच्यामुळे घेतोय. आणि हे बघा शॉपचे मालक आहेत हे आणि हे. तर चला द्या आता. किती देताय, किती लागतो मला नाही माहिती, किती लागेल तुम्हाला. मगाशी काय बोलला 1675 झालं ते कापड भारी. किती 1675? काही मला म्हणले चांगलं नाही कापड त्यामुळे आम्ही कधी कपडे हे घेतलेले हा, असे कपडे आम्ही कधीच नाही घेतले. त्याच्यावर MRP आहे. गाईज आता जोडवे करायला आलो आम्ही, आणि एक जोडवे बघितलेत मी. कसं वाटतंय मला सांगू. तर मला सांगा नक्की कमेंट करून, मी दाखवते तुम्हाला मी कोणतं चॉईस केलंय जोडवं. हे बघा मी असे जोडवे बघितले ते, पण आता हे कसं आहे मला लूज होतंय, निघतं डायरेक्ट पायातून माझ्या, आणि ते टाईट करायला लागेल असं वाटतंय. पण बघू आता मला कसं वाटतंय, मला नक्की सांगाय बघा. तर काही विषय असं झाला की आम्ही गोल्ड शॉपवर गेलो ना, तर तेव्हा ना माझ्या मोबाईलची चार्जिंग खूप कमी होती, 1-2% होते, आणि तर मोबाईल झाला स्विच ऑफ. तर त्याच्यानंतर मग मला पुढचं काही दाखवतच नाही आलं. मग आता आम्ही घरी आलोय फायनली. आता तुम्ही साड्या नीट बघितल्या नसेल तर मी परत तुम्हाला साड्या दाखवते एकदा, कारण की आता मी मम्मीला साड्या दाखवणार आहे ना. माझ्यासोबत असंच होतं नेहमी. आमची मम्मी आहे ना शॉपिंगला आमच्यासोबत नसती, कारण की दुकानावर मम्मीला थांबावं लागतं, त्याच्यामुळे मग मम्मी काय करती दीदीकडे पैसे देती आणि जावा म्हणजे तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. म्हणजे आता माझी पहिलीच दिवाळी आहे म्हणून मम्मी नाही का, मी नको म्हणलेलं मम्मीला साड्या वगैरे नाही का, नको म्हणलं, खूप साड्या आहेत माझ्याकडं, तरी पण मम्मीने मला खूप फोर्स केला, नाही पहिलीच दिवाळी आहे, तुझ्या सासू सासऱ्यांना, तुझ्या नवऱ्याला, मला, म्हणजे तुमच्या सगळ्या फॅमिलीला कपडे घ्यायचं असतं तसं पद्धत, म्हणजे पहिल्याच दिवाळीला. आता ही पहिली दिवाळी म्हणून घेतले ते मम्मीनी. तर चला परत एकदा साड्या बघूयात आपण. मम्मीला साड्या दाखवते. खूप गप्पा मारत बसलो होतो आम्ही. कशा आहेत मम्मी, आवडले का? छान आहे. उघडून बघ. ऐक कशी आहे? छान आहे, मस्त आहे ना. हा उद्या तुला सकाळी घालून दाखवते. हा नाही का पाहिजे. हा छान आहे, आवडली ना. हा कशी माझी चॉईस. साक्षी तर झोपली बाबा आता. आणि आईची साडी कुठे? हा मम्मीची. मम्मीला काटा बदर नाही घेतली. मम्मीला नाही आवडत काटा बदराच्या साड्याला. कसले मग कोण घालत नाही. छान आहे साडी. अजून एक का नाही घेतली? तुला असं वाटतंय का मी एकच साडी घेऊन येईल? हा तुला असं वाटतंय का मी एकच साडी घेऊन माझं मन भरल? ते बघायचं ते एकच कशी आणली. नाही.
छान आहे का? कपडा बघ त्याचा पहिला, तो मस्त आहे. आणि असं माझ्याकडे कलर पण नव्हता ना, दोन्ही साड्यांमधला माझ्याकडे कलर नव्हता. छान आहे साडी, वेगळीच आहे ही जरा अशी, मस्त आहे ना. आवडली का तुला? खरं बोल. आवडली ना? का चेंज करायची? नाही राहू दे. पप्पाचे कुठे? हा पप्पाचे हे बघ, ह्या पिशवीत आहे. आता काढू नको, त्याची परत घडी घालायला लागेल मला. असंच बघायला तो पिशवीत. हे छान आहे का? छान आहे ना कलर बघ. आणि चमकतोय तो, असा वेगळाच चमकीचा आहे. मला आवडला हा कपडा खूप, शर्टचा. छान आहे ना? छान, आवडेल पप्पाला पण. गाईस, तुम्ही साड्या तर बघितल्या असेल, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की नक्की कमेंट करून सांगा. आणि मला मम्मीने काय काय पहिले दिवाळीला घेतलंय केलंय, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता तर फक्त साड्याच दाखवल्यात आहे, आणि बाकीचे सगळे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेलच. आणि आता हा व्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय गाईज.